नागपूरच्या गांधीबाग वस्तीतील हे घनश्याम नंदनवार. याच भागात असलेल्या लखनपान मंदिराचे हे जुने ग्राहक. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद झाल्यावर सुटे पैसे मिळणं कठीण झालं. मात्र पानाचे शौकीन असलेले घनश्याम आताही पानाचा आस्वाद घेतात आणि त्यांना सुट्या पैशांचीही काळजी नसते, कारण पान टपरीचे पैसे ते आता पेटीएमच्या माध्यमातून चुकते करतायत. पेटीएममध्ये आपण नेट बँकिंग थ्रू आपल्या वॉलेटमध्ये तुम्ही पैसे जमा करा आणि पैसे द्यायचे आहेत तर 500चं आपल्या चिल्लर नाही देत आहेत तर आपण 10-20 रुपये आपण पेटीएममध्ये त्याला पेमेंट करू शकतो. आपण मोठी दुकानं आणि मॉलमध्ये बिल चुकतं करण्यासाठी ग्राहकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डची कॅशलेस सुविधा निवडली आहे. मात्र सुट्या पैशांअभावी नोटबंदीचा सर्वाधिक परिणाम छोट्या दुकानदारांवर झाला. मात्र आता ई वॉलेटमुळे छोट्या दुकानदारांनाही फायदा होताना दिसतोय. गव्हर्नमेंटनं 500-1000ची नोट बंद केली आहे, त्यामुळे पेटीएम सुरू आहे. 10चे अमाऊंट झाले, 20चे, 50चे, 100चे ते पेटीएममुळे होऊन जाते. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे अनेकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झालेत. मात्र विनय यांनी ग्राहकांना ई वॉलेटची सुविधा देऊन मोदींच्या काळ्या पैशाविरोधातल्या लढाईला पाठिंबा दर्शवलाय. जितेंद्र शिंगाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.